नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्ण आणि दुष्यंत हे दोघ जणही रोमॅन्टिक झालेले आहेत. कारण बाथरूम मध्ये आंघोळीला गेल्यानंतर कृष्णाकडून शॉवर सुरू झालेला असतो आणि तो शॉवर काही कृष्णाला बंद करता येत नाही, म्हणून तिने दुष्यंतला बोलवलेलं असतं. आणि दुष्यंत आल्यानंतर तिथे असलेल्या साबणावरून दुष्यंतचा पाय घसरतो आणि तो कृष्णाच्या मिठीत आलेला आहे. दोघेही रोमॅन्टिक झालेले आहेत असा हा क्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुष्यंत कृष्णाला साडी नेसायला सुद्धा मदत करणार आहे आणि यामुळे बाळजाबाईंची मात्र खूपच वाट लागलेली आहे. त्यांना खूप राग येत आहे. त्यांना ह्या गोष्टी अजिबात सहन होत नाही. त्यांना कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय आणि माझा दुष्यंत असा कसा वागू शकतो हा प्रश्न बाळजाबाईंना पडलेला आहे. कारण दुष्यंत हा कृष्णाची मदत करत आहे ही गोष्ट बाळजाबाईंना अजिबात आवडलेली नाही. परंतु इकडे दुष्यंतने साडी नेसायला सुद्धा कृष्णाला मदत केलेली आहे आणि दोघंही खूपच रोमॅन्टिक असे झालेले आहेत. तर आता कृष्णा तिला दिलेलं जे व्रत आहे ते पूर्ण करणार आहे. पण इकडे बाळजाबाईंचा प्लॅन असा आहे की कृष्णाला जन्माची अद्दल घडवायची आहे. कारण काहीही झालं तरीही बाळजाबाई असं म्हणत आहेत की एक गोष्ट लक्षात ठेव म्हणावं, कारण तू कितीही उड्या मारल्यास तरीही आज जो तुझ्यासाठी डाव आखलेला आहे तो असा आहे की ज्याचा विचारही तू कधी केलेला नाहीस. अशा पद्धतीने बाळजाबाईंचं बोलणं चाललेलं असतं. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कृष्ण आता सांगते की हो मी हे व्रत करायला तयार आहे. पण बाळजाबाईंच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात आणि त्याचबरोबर भक्ती कृष्णाच्या सोबत असते. भक्ती म्हणत असते की मी आहे, मी घेऊन जाईल कृष्णाला आणि आम्ही करेल हे व्रत पूर्ण असं भक्ती सांगत असते. परंतु इकडे बाळजाबाई बोलत असतात त्याच वेळी तिथे आता थोरले सरकार जे आहे ते कृष्णाकडे जातात. कृष्णा त्यांना वाकून नमस्कार करते आणि थोरले सरकार कृष्णाला म्हणत असतात की हे बघ कसं आहे माहितीये का सुनबाई, तुम्हाला हा जो मान मिळालेला आहे ना तो खूप मोठा मान मिळालेला आहे. त्यामुळं तुम्हाला हा सहजासहजी मिळणारा मान नाही. मान्य आहे मला, या घरच्या सूनबाई आहात तुम्ही आणि एवढा मान तुम्हाला दिलेला आहे तर नक्कीच तुम्ही हे सगळं व्यवस्थित पूर्ण कराल असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिथे भक्ती असते. भक्ती म्हणत असते की मी आहे ना, मी करेल सगळं व्यवस्थित आणि मी होईल, मी असेल, या सगळ्या गोष्टी करेल, आपण करूया व्यवस्थित असं भक्ती सांगत असते. तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत आणि त्याच वेळी इकडे भक्ती त्याचबरोबर कृष्णा दोघीही या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने त्यांचं चाललेलं असतं. त्या बोलत असतात, त्या सांगत असतात आणि त्यामुळं आता खरं तर खूप आनंद झालेला असतो. आणि मग इकडे बाळजाबाई म्हणतात की चालेल करा मग उद्या व्रत पूर्ण, बघूया काय होतंय असं ते बोलणं चाललेलं असतं. आणि मग थोरले सरकारांनीही सांगितलेलं आहे आणि सगळे आता जातात. बाळजाबाई म्हणतात की लवकर उठायचंय ना, जावा तुम्ही पण दोघी झोपायला असं बाळजाबाई सांगतात. आता मग थोरले सरकार म्हणतात की एवढ्या सहजासहजी हा मान दिलेला नाही. नक्कीच याच्या मागं तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळं कारस्थान शिजतंय आणि म्हणूनच तुम्ही हा मान दिलेला आहे. हे आम्हाला न कळण्या इतकं आम्ही काय हे नाहीये असं ते बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच वेळी बाळजाबाई म्हणत असतात की कळतंय का तुम्हाला, मग आता कळेल पुढे काय होणार आहे ते असं सुद्धा बाळजाबाई बोलत असतात. तेव्हा थोरले सरकार म्हणतात की कसं आहे माहितीये का, तुम्ही श्वास जरी घेतला शिंकला तरी आमच्या लक्षात येतो. बाळजाबाई तुम्ही काय करू शकता आणि कशा पद्धतीने वागू शकता हे आम्हाला चांगलंच माहिती आहे असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कृष्णा मात्र खुश झालेली असते. आज या घरची सून असून गावात गावदेवीचा पूजा करण्याचा मान आपल्याला मिळालेला आहे. हा जो आनंद असतो तो कृष्णाला झालेला असतो. कृष्णा म्हणत असते की नक्कीच मी ही पूजा अगदी व्यवस्थित करणार आहे आणि सगळ्या गोष्टी नीट करणार आहे असं तिने ठरवलेलं असतं. आता कृष्णा रूममध्ये येते. रूममध्ये आल्या आल्या तिचा मोबाईल वाजत असतो. दुष्यंत तिच्यावर ओरडायला सुरुवात करतो, अगं तो सायलेंट कर ना मोबाईल आधी, तुला कळत नाहीये का, तो मोबाईल सायलेंट कर असं दुष्यंत तिला ओरडून सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे दुष्यंत जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र कृष्णा वेगळाच विचारात का असते आणि तिच्या फोनवरती आईचा फोन आलेला असतो.
तिला कळतच नाहीये की अचानक आईचा फोन का आलाय, म्हणून ती बोलायला सुरुवात करते. इकडे बाळजाबाईंना थोरले सरकार मात्र चांगलीच अद्दल घडवत असतात. प्रत्येक वेळेस त्यांना सांगत असतात की हे बघा, कसं आहे माहितीये का, ही जी सून आलेली आहे ना ती या घरामध्ये, ती कशा पद्धतीने आली आहे तुम्हाला चांगलंच माहितीये. देवीच्या मनात होतं आणि म्हणूनच ती सून म्हणून या घरात आलेली आहे. तुम्ही कितीही कांड केलं तरीही ती या घरची सून आहे हे नाकारता येणार नाही. दुष्यंतला आणि तिला तुम्ही वेगळं करू शकणार नाही, कारण ती देवाची इच्छा आहे, असं बाळजाबाईंना ते सांगत असतात. आणि आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, त्यामुळं काही झालं तरीही आम्ही असणार आहोत. आणि आज जे घडलं ते तुम्हाला काय वाटलं, आम्हाला कळलेलं नाहीये. ह्याच्या मागं कोणाचा हात होता, कशामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत हे आमच्या लक्षात आलेलं नाहीये. या सगळ्या मागं तुमचा हात होता. आम्ही बाहेर गेलो काय आणि घरामध्ये हे कांड झालं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत, काय होते, कशा पद्धतीने होते, हे सगळं आम्हाला कळतंय, असं इकडे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर दुष्यंतची बाजू घेत, कृष्णाची बाजू घेत इकडे थोरले सरकार मात्र बाळजाबाईंना चांगलीच अद्दल घडवत असतात. कारण एकमेव व्यक्ती ती म्हणजे थोरले सरकार आणि त्याचबरोबर कृष्ण, हे दोघ जण मिळून बाळजाबाईंची पूर्णपणे वाट लावत असतात. बाळजाबाईंना प्रत्येक वेळेस चेक द्यायचं काम हे दोघंही करत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की थोरले सरकार म्हणतात, तुम्ही कसाही श्वास घेतला, काहीही केलं तरीही आमच्या नजरेतून चुकणार नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. इकडे कृष्णा मोबाईल घेते आणि बाहेर येते. खरं तर दुष्यंत तिच्यावर ओरडलेला असतो, ती रिंग बंद कर, किती वाजत असते तुझ्या मोबाईलची रिंग, हे सगळं दुष्यंत तिला बोललेलं असतो. आणि मग कृष्णा तो मोबाईल घेते आणि बाहेर येते. म्हणते, हा आई बोल ना. तिच्या आईचा फोन आलेला असतो, त्यामुळं एकतर पहिल्यांदा तिला फोन आलाय आणि मग कृष्णाला तो आनंद जो असतो तो खूप झालेला असतो. तेव्हा मात्र कृष्णा आईशी बोलत असते. तेव्हा आई म्हणत असते की अगं कृष्णे, अगं काम आहे ग एक, म्हणून फोन केलाय. कृष्णा म्हणते, काय झालं बोल ना, नक्की कशाबद्दल बोलायचंय तुला, हे बोलणं ते तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आई म्हणत असते की अगं पूजीला जरा नड आहे ना, म्हणून फोन केलाय. तेव्हा ती म्हणते, मी येऊ का तिकडे, सांग बरं मला काय झालंय, असं कृष्णा बोलत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही नको, कारण पूजा जॉब सोडून आली ही गोष्ट तिने कोणाला सांगितलेली नाही. आणि पूजाने आता एक मोठा राडा घातलाय, तो म्हणजे नोटीस पिरियड पूर्ण न होता तिने हा जॉब सोडलेला असतो आणि त्यामुळं आता ती मोठ्या अडचणीत सापडलेली असते. तेव्हा मात्र इकडे त्याच वेळी बाहेर आलेला असतो तो म्हणजे जयकांत. आणि जयकांत इकडे व्हिडिओ काढत असतो, तो म्हणजे कृष्णाचा. जयकांतला आता कळलेलं असतं. इकडून कृष्णाला तिची आई म्हणत असते की मला ना 1,00,000 रुपये हवेत पूजीला भरायला, नाहीतर पोरगीले गोत्यातील, तुला माहिती आहे ना, तिला आपल्याला मदत करावी लागणार आहे, अशा पद्धतीने ती सांगत असते. कृष्णा म्हणत असते, पण अगं मी काय करणार आहे, मी कसं करू सांग ना, एवढ्या पैशांची ऍडजस्टमेंट कशी करणार आहे मी, असं कृष्णा आईला सांगत असते. परंतु तिची आई म्हणत असते की अगं एवढ्या मोठ्या घरची सून आहे आणि दळबद्रीपणा त्याचबरोबर दारिद्र्य तर माझ्या नशिबाला लागलेलंच आहे, त्यामुळे आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे, तूच काहीतरी कर, असं मुद्दामून कृष्णाला ती बोलत असते. मला पूजी म्हणतच होती की कृष्णाला नाही जमणार, कृष्णा नाही करणार हे सगळं, पण मीच तिला सांगितलं की जमेल तिला आणि ती करेल, आणि म्हणूनच मी तुला फोन केलेला आहे. आता पूजी म्हणत होती शेवटी तेच खरं ठरलं, असं व्हायला नको ना ग, म्हणून मी तुला सांगते की तू काहीतरी कर, मला माहिती आहे तू काहीतरी करू शकतेस, असं ते बोलणं चाललेलं असतं. कृष्णा मात्र विचार करते. जयकांत म्हणतो, हिचा तर मी व्हिडिओ काढायला आलो होतो, पण माझ्या हाती वेगळंच घबाड लागलेलं आहे. कृष्णा रूममध्ये ते बेडवर शांतपणे बसलेले असते. दुष्यंत येतो, तिची चटई आणि तिचा पांघरून घेऊन तिच्या हातात देतो. याचाच अर्थ तू बेडवरून उठ आणि खाली झोप असा असतो, पण दुष्यंत डायरेक्टली काही सांगत नाही. कृष्णा मात्र तिच्याच विचारात असते. कृष्णाच्या डोक्यात मात्र विचार सुरू असतात. कृष्णाला कळत नसते की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी सोडू, हा विचार कृष्णा करत असते. परंतु इकडे दुष्यंत मात्र कृष्णाला काहीच बोलत नाही आणि कृष्णा म्हणत असते, यांना जर मी विचारलं तर हे काय मदत करणार आहेत, काहीच नाही करणार, हे माझ्यावर ओरडूनच बोलतील, त्यामुळं दुष्यंत सरकारांशी काही बोलून काहीच उपयोग होणार नाही, हे कृष्णाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळं कृष्णा शांतच झालेली असते. दुष्यंत मात्र तिला विचारत असतो की काय झालंय, पण कृष्णा काहीच उत्तर देत नाही. शेवटी कृष्णा चटई घेते आणि त्याचबरोबर तिचं पांघरून घेते आणि खाली झोपायला जाते. दुष्यंतला ती म्हणत असते की दुष्यंत सरकार, माझं एक काम होतं. दुष्यंत म्हणतो, काय? कृष्णा म्हणते की मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. तर दुष्यंत म्हणतो की हे बघ,
तुला काय उठायचंय ना ते तुझे तू उठव. मी कोणासाठीही माझं टायमिंग बदलत नाही. मी कोणासाठीही माझ्यामध्ये बदल करत नाही, असं दुष्यंतने स्पष्टपणे कृष्णाला सांगितलेलं असतं. कृष्णा मात्र दुष्यंतला म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, एकदा ऐका तरी माझं. परंतु इकडे कृष्णाचं तो ऐकूनच घेत नाहीये. तो म्हणतो, कोणासाठी माझी वेळ आणि माझा टाइम मी अजिबात बदलत नसतो. त्यामुळं काही झालं तरी तुझे तू बघ. मला अजिबात त्याच्यामध्ये ओढायचं नाही आणि माझा त्या कोणत्याच गोष्टींशी काहीही संबंध नाही, असं म्हणत दुष्यंत पांघरून घेऊन झोपायला सुरुवात करतो. कृष्णा मात्र विचार करत असते. कृष्णाचं फक्त एवढंच म्हणणं असतं की तिला अलार्म लावून हवा आहे किंवा तुम्ही उठा आणि मलाही उठवा, असं तिचं म्हणणं आहे. हे दुष्यंतला अजिबात आवडलेलं नसतं आणि दुष्यंत ठेचकळतो. बिचारी कृष्णा मात्र दुष्यंतला म्हणत असते, काय झालं, लागलं का तुम्हाला? पण हा दुष्यंत मात्र तुसडेपणाने तिच्याशी वागत असतो. त्याला मात्र जराही तिच्याबद्दल काहीच वाटत नसतं. तो फक्त चिडचिड करत असतो आणि तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत बोलत असतो. आणि बेडवर जाऊन बसतो तेव्हा स्वतःशी म्हणू लागतो की खरंच लागले मगाशी, दुखतंय मला, असं त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता कृष्णा विचार करत असते, काय करू? मान्य, मी एवढ्या मोठ्या घरची सून झाली, पण या संधीचा मी असा फायदा नाही घेतला पाहिजे. 1,00,000 रुपये घरी पाहिजे, पण मी कसं देऊ? मी करेल मॅनेज, बघूया काय होते, असं सगळं कृष्णाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कृष्णा मात्र त्याच गोष्टींचा विचार करत आता झोपी जात असते. खरं तर कृष्णाला कळत नाहीये की पूजाला तर पैसे हवे आहेत आणि आता स्वतः कृष्णा येते म्हणलं तरीही आईने येऊ दिलं नाही, कारण पूजा घरी आलेली आहे ही गोष्ट कृष्णाला तिने सांगितलेली नसते. इकडे आता जयकांत हा भक्तीच्या रूम मध्ये आलेला असतो. भक्तीच्या रूम मध्ये आल्यानंतर एक बॉटल असते, रुमाल असतो आणि त्याला आठवत असतं की त्याला बाळजाबाईंनी सांगितलेलं असतं की भक्तीच्या रूममध्ये जायचं, सगळी आवरावर झाली की तिच्या रूममध्ये जायचं, हे 2 थेंब औषध आहे त्या रुमालावर टाकायचं आणि तिच्या तोंडाला तो रुमाल लावायचा, असं सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं झालेलं असतं आणि त्याच वेळी इकडे तो बरोबर तिथं पोहोचलेला असतो आणि आता त्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने गोष्टी सुरू केलेल्या असतात, कारण त्याला बाळजाबाईंनी सांगितलेलं आहे की हे जे औषध आहे ते त्या भक्तीच्या तोंडाला लावायचं. आणि मग त्या पद्धतीने तो तिथं आलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्याचं काम सुरू केलेलं असतं. आणि मग तो रुमालावरती तो 2 थेंब औषध टाकतो आणि भक्तीच्या तोंडाला लावायला ते औषध घेतो आणि त्याचबरोबर इकडे भक्ती झोपलेली असते, तिच्या तोंडावर तो रुमाल लावतो, कारण बाळजाबाईंचं असं म्हणणं असतं उद्या काय भक्ती उठणार नाही, कारण तिच्या तोंडावरती ते औषध लावून तिला गुंगीचं औषध लावून झोपवण्याचा हा बाळजाबाईंनी प्लॅन केलेला असतो. आणि त्याच पद्धतीने त्यांनी तो डाव यशस्वी करायचं सुद्धा ठरवलेलं असतं. इकडे आता जयकांतने तिला तर ते औषध लावलेलं आहे. तेवढ्यातच गणपत तिथे येतो आणि म्हणतो फक्त तोंडाला रुमाल लावायला सांगितले, कारण जयकांत कसा आहे हे गणपतला चांगलंच माहिती आहे आणि म्हणून तर गणपत जयकांतच्या मागे मागे तिथं आलेला असतो, कारण हा कशा पद्धतीने वागू शकतो हे माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा गणपत जयकांतला तिथून घेऊन जातो आणि म्हणतो चला आपल्याला बाहेर जायचं आहे. इकडे कृष्णा झोपलेली असते. सकाळी एकदम जाग येते तेव्हा पहाटेच्या 4 वाजलेले असतात. कृष्णाला ऑलरेडी सकाळी लवकर उठायची सवय असते, त्यामुळं कृष्णा स्वतःहून उठते. 4 वाजलेले असतात. ती म्हणते चला आवरायला घेतलं पाहिजे, कारण लवकर आवरायला घेतलं तरच तिला लवकर मंदिरात जाता येईल, कारण सूर्योदयापूर्वी तिला मंदिरात जाऊन पूजा करायची आहे असं ती ठरलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला करायच्या असतात. म्हणूनच कृष्णा या गोष्टीसाठी तयार झालेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कृष्णा उठते आणि तिला एवढं त्या शॉवरचं काहीच माहिती नसतं. कृष्णा साडी घेते, तिचे कपडे घेते आणि बाथरूममध्ये जाते. बाथरूममध्ये गेल्यानंतर तिने शॉवर ऑन केलेला असतो आणि आता कृष्णाला मात्र कळायचं बंद होतं. ती दुष्यंत सरकार म्हणून आवाज देऊ लागते. तेव्हा दुष्यंत झोपलेला असतो, एकदम जागा होतो आणि तो उठून कृष्णाकडे जायला निघतो. कृष्णाला म्हणतो काय हे, आणि तो डोळ्यावरती हात ठेवत असतो. कृष्णा म्हणते अहो ते डोळ्यावरचा हात काढा तुमचा, मी काय सांगते ऐका. तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणत असते की अहो ते पाऊस पडायला लागलाय, ते बंद करा आधी. दुष्यंत म्हणतो अगं तो शॉवर आहे. कृष्णा म्हणते मला नाही माहिती. तो म्हणतो की तो नॉब बंद कर.
पण कृष्णा म्हणते मला नाही करता येत आणि असं म्हणत घाबरून बिचारी त्या शॉवरच्या खाली तशीच उभी असते. दुष्यंत तिला सांगत असतो पण कृष्णाला काहीच कळत नसतं. कृष्णा म्हणते की मला नाहीये कळत ते. दुष्यंत म्हणतो बर सरक बाजूला आणि तेवढ्यात त्याचा साबणावरून पाय घसरतो आणि दुष्यंत कृष्णाच्या अंगावरती येऊन पडतो. तेव्हा कृष्णा त्याला आधार देते, त्याला सावरते आणि कृष्णा दुष्यंतला तिथे बाजूला घेत असते आणि दोघांच्याही अंगावर शॉवरचं पाणी आता पडायला लागलेलं असतं. दोघंही पाहत असतात. दुष्यंत आणि कृष्णा दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या नजरेत नजर घालून पाहत आहेत आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात. रोमॅन्टिक असं सॉन्ग सुरू झालेलं आहे आणि दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले आहेत. दुष्यंत सुद्धा कृष्णाकडे पाहतच राहतो. म्हणजे इतर वेळी कृष्णावर एवढी चिडचिड करणारा हा जो दुष्यंत आहे तो आज तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो आणि त्या दोघांना पाहिलेलं असतं ते म्हणजे मैनावतीने आणि तिने त्या दोघांनाही तिथे पाहिलेलं असतं. त्यासोबतच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णा आणि दुष्यंत दोघंही अगदी नाहून निघालेले असतात. मैनावती हे सगळं पाहते आणि स्वतःच म्हणत जाते की खरंच बाळजाबाईंची सून जास्तच रोमॅन्टिक निघाली की. आणि इकडे कृष्णाला साडी नेसायची असते तेव्हा दुष्यंत तिला मदत करतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. बाळजाबाईंना मात्र खूप राग आलेला असतो कारण बाळजाबाईंना जाऊन ह्या गोष्टी तिने सांगितलेल्या असतात आणि बाळजाबाई मात्र विचार करत असतात. त्या म्हणत असतात की नाही काहीही झालं तरीही आता या कृष्णेची अशी वाट लावणारे तिला कळणार पण नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.